माझा अनुभव आहे. जे जे आले अंगात त्याचे लोक सांगायचे मन आहे. मला हे अनुभव आला. याला सहज समाधी म्हणतात. बाबाला असं कसं होते? काही लोकांना मला वादविवाद घेतले. गुरुशिव मार्ग नाही. कृष्णाला गुरु, त्याला गुरु, याला गुरु. मला खरंच वाटत होतं. पण आज कळालं. एक भूकंप होते. भूकंप ऑटोमॅटिक जे करतो, पाणी 12-12 वर्ष पडू देत नाही. तिथं कोणाची पूजा केली तर हे माझं हे माकड एवढंसं चिलटासारखं याला उलट करता येणार नाही. पण हे एवढूसा किडा पृथ्वी पालथी घालते. एवढी ताकद आहे. तो परमेश्वर आहे. नैसर्गिक आहे. तो आकाश तत्व, पृथ्वी तत्व, जल तत्व, वायू तत्व, अग्नि तत्व हे परमेश्वराचं स्वरूप आहे. आणि ज्ञानेश्वरानं हे सांगलं, अवघेची चराचर ईश्वती माझे घर, दयाची मती हस तिर किंबहुना आपणच चराचरी झाला. मोक्ष म्हणजे जोपर्यंत तुम्ही प्रेम एकूण एकामध्ये मिळवत नाही. आणि ईश्वरदर्शन म्हणजे काय? हा प्रत्येक प्राण्याला ओळखा. जे जे दुःख आपले देही ते सर्व भूते पाहि. ही जोपर्यंत दशा येणार नाही घरामध्ये, दारामध्ये, गावामध्ये, संतांमध्ये, तोपर्यंत संत होऊ शकणार नाही. आणि पूजा नाही. आता सांगले पूजा म्हणजे काय? खुश करणं. पूजा म्हणजे पूजा खुश करणं, बाकी काहीच नाही. आज पहा, समाधान माणसं आहे. काहीतरी आहे असं बनायला पाहिजे. असं बनलं का मंदिरात? गेले आले, पैसे गेले, चोऱ्या झाल्या, तुडून मारायले देवाला. तुका म्हणे कैसे आंधळे जण गेले सोडून खऱ्या देवा. आम्ही वैष्णव, आम्ही वारकरी, आम्ही हे असा पंथाचा ईश्वर आहे. पंथाचा देव आहे. जाती जातीचा देव. आमच्या जातीचा हे धर्म आहे. आमच्या जातीचा हे धर्म आहे. हे खरं आहे का? आणि कुठं आहे? पुसाय गेलं तर कोणी सांगणं. आपण राहतो ज्या गावे त्याचे नावच नाही ठावे. हा तुकारामाचा प्रमाण आहे. मी करू काय? जे मला दिसलं हे मी सांगायला. सांगा काय बिघडलं? आणि हे फुलाजी बाबा आत्ता नाही. ज्ञान सनातन आहे. मी समोर आहो, तुमच्या शरीर रूपानं तुमच्या समोर आहो. पण ज्ञान आधी अनादी आहे. हे सत्य तोच परमेश्वर आहे. महापंचभूतापैकी अशी वस्तू नाही असे संतांना म्हणले. ज्ञानेश्वरांनी देखील ईश्वराकडे बोट केलं. आणि कृष्ण काय म्हणला गीतेमध्ये? मी सर्वामध्ये आहो. मी सर्वामध्ये हो. मी काही दिवस विचार केला, सर्वामध्ये आहे. कृष्ण तर काही जमाना झाला. मी सर्वामध्ये हो. पान माझ्या अशी पडत नाही. पिकले पानं पडायले उन्हाळ्यामध्ये, झाड व्हायला, पुन्हा फुटा लागले. कृष्ण मी आहो. कृष्ण तर मेला. माझ्या अंधश्रद्धेच्या दृष्टीने पाहिलो मी, मेला. मग हे ईश्वर चाललं कशावर? उत्पत्ती चालली कशावर? स्वतःला विचार आहे. पाहिलो ते कृष्ण मेला नाही. साहेबांना पाहतच दिला की राम मेला नाही, कृष्ण मेला नाही, तुम्ही आम्ही मरणार नाही, कोणी मरणार नाही, अमर हो अखंड, स्त्री नाही, पुरुष नाही. इथपर्यंत माझा अनुभव आहे. तो ईश्वर आहे. उत्पत्ती करते आणि लय बी करते. तो कोण असेल? महापंचभूत आहे. स्वतंत्र आहे, अखंड आहे. त्याला नाहीतर नाहीतर पोरग होतो. काऊन मेलं? कोण मारलं? ज्यानं उत्पत्ती केली, 9 महिने ज्यानं गर्भामध्ये अग्नीमध्ये पिंड तयार करून बाहेर आणला, तिथं अग्नीत मेला नाही, तिथं नाशला नाही. त्यावर मी विचार केला की हे काय होईल? ही काय त्याची माय आहे? कोणाच्या आधारे मी जगलो माईच्या पोटात? स्वतः माझा विचार आहे. नंतर आखरी मला हे गवसले की महापंचभूताचं बीज आहे. माय हे पृथ्वी आहे आणि पिता आकाश आहे. आपल्या सर्वाचं ईश्वरची माझे घर जे ज्ञानेश्वर म्हणला, हे जे आकाश आहे, हे आकाश आहे, हे नाभी पृथ्वी आहे. आणि हे जसं याचा संबंध आहे तसं ईश्वराचा आपला एक संबंध आहे. ईश्वर वेगळा नाही, आपण वेगळं नाही. आपल्या भावना वेगळ्या झाल्या तर या एका माणसाला की मी कोण आहो, माझ्या समोरचा कोण आहे? वाटकत मला जिथे देव तिथे संत, संत तिथे देव, ही भावना आपल्यामध्ये निर्माण करायची. आणि जोपर्यंत हे ध्यान मार्ग तुम्ही करणार नाही, आत्मसत्य महापंचभूताची ओळख होणार नाही, तोपर्यंत आपलं ज्ञान व्यर्थ आहे. पूजा पाठ मंत्र तंत्र हा माझा अनुभव आहे. हे जे काही ते निसर्गिक आहे. माझी कोणी काय म्हणते, त्या तिकडे एक नागोबा निघाला म्हणा, स्वप्नात आला आणि त्यानं 500 बामलेट वाटले आणि एकानं त्याचा राग केला तर त्याचं पोरगं मेलं. म्हणजे मला हा पटत नाही. निसर्गिक मूर्ती आहे, निसर्गिक पैदा आहे, करणारा एकच आहे. म्हणजे ही एक कला दिसून आली मला. काही जागी मी जाऊन पाहिलं, झाड उठलं
तोडलेलं जिथं झाड कुठलं पाम्पलेट, सरकारच्या गाड्या झाडाच्या जागी. सर्वाला अज्ञान म्हणत नाही, मला दिसून आलं, माझ्या अनुभवाला येत नाही, मी तरी काय करू. का असं कधी वाटते का मीच दिवाना झालो. आता पहा तुम्ही माझं ऐकून फुलाजी बाबा म्हणा लागले, म्हणजे मला दोषी ठरवायले. पहा आम्ही म्हणालो नाही, फुलाजी बाबा जे म्हणतात ते खरं आहे. म्हणजे काही अरे बा फुलाजी बाबा म्हणजे म्हणून असं करू नका. याच्यासाठी अनुभव घ्या तुम्ही, मजेत बदल करू नका. म्हणजे पाहिजे किती लोक समजायचं, काही मताचे लोक आहे, त्याला किती वाईट वाट, म्हणजे साहेबी मोकळेच, भाषण करणारे मोकळेच. तसं नाही, परमेश्वराचे प्रमाण प्रत्यक्ष द्या, आपण वेगळे नाही. काही जे केलं असेल, पण आज आपल्याला सुद्धा आहे. मी विचार केलो त्यावेळेला, हे पहा अशी घटना आपल्या लोकांना घडलेली आहे. आपण सत्यनारायण केला हो, आणि काही ब्राह्मण लग्न कार्य आपल्याला सांगत होते है ना, हे सर्वांना माहीत आहे. आमचे लग्न त्याच्याशिवाय लागले नाही, आमचा सत्यनारायण झाला नाही. त्याचं कारण काय, त्यावेळेला आपण अज्ञान होतो, आपले आई वडील शिक्षण नव्हते, गरिबीनं गांधले, अज्ञानपणानं गांधले. पहिलं तर माणूस गरीब नाहीत आणि श्रीमंतही नाही, आपले कर्म गरीब होतं. माणसाला कर्मानं गरीब केलं, बुद्धीनं आपण हीन झालो. बुद्धी असून आम्ही तिला न हे करता, तिचा वापर न करता आम्ही तशीच ठेवली. ऐक नोकर ठेवता तुम्ही, आणि त्याला जोडा खंदळी काठी हातात देता, आणि नोकराला म्हणताय बाबा रात्रशा फिरावं लागते. बरं हे इंतजाम करतो, तो नोकर काय करते, जोडा ठेवून देते घरी, आणि बॅटरी ठेवते. जाऊन सकाळ म्हणते मालक काटा बोलला. तुम्ही म्हणता जोडा काय केला, बॅटरी काय केली होती, तू देलते ना घरी ठेवते. नोकर दे म्हणतो, दुसरा मजूर दे. तर असा आपणाला एवढी नोकरावर एका सालासाठी सत्ता आहे, आणि ज्यानं तुम्हाला माईच्या गर्भापासून आणलं ते तुम्हाला पुसणार नाही. अरे आपली पत्नी बाजाराला गेली, सामान्य काही सांगते, कोणी माझा अनुभव आहे शिवायचं काय सांग, 100 रुपये लिहा ते तिथं 100 रुपये घेऊन जा, ते फलानं घेऊन या, मला दारू पियाची आदत, 2-4 सोबती राहायची सांगा बाजारच्या दिवशी. खरंच हातपाय घालायचे, जवानपणात टेम झाली की हातपाय घालायचे. मग या आता तलानी खून जाऊन येऊ, चला बाबा. मग काय करायचं, किती 100 रुपयात काही सामान घ्यायचं, मग दारूसाठी 3 रुपये तरी ठेवायचे. आठाने डराव 3 रुपये चोरून ठेवायचे, सगळ्याचा बेरीज करून त्याचे पैसे 3 रुपयात मिळून द्यायचे. पण माऊली तिला गरज असते करायची संसाराची, ती काय करते, पैसे पुसत नाही. ए बघा रामला का म्हणते, हो विसरले का नाही, हे एवढ्याचा 3 रुपये वर लिहून ते. आपली पत्नी आपली संसारासाठी किती नजर आहे, तर हे लक्षात ठेवा. तिचा बी अर्धा हिस्सा आहे, बोल ती हिसाब घेते. पण असं काही म्हणतात, मीच म्हणत तू कोण मला पुसणार, मी करणार आहो, तू कोण, तुझ्या बापाचं आणलं का, माझं सगळं काही. अरे बापातच आहे तिच्या, पण तुम्हाला काही संबंध असेल ना तिला घेऊन यायचं, ते शोधा आणि मग करा. तर असा जाणे साधवेले दोन्ही त्याच्यावडा नाही, कोणी परपंच आणि परमार्थ व्यवहार करायला नाही, जरा परमार्थ कशाचा त्याला. जरी मालकरी असेल, जरी पुजारी असेल, नवरा बायको जर कळाली नसतं तो काहीच नाही, तो ते पशुच्याही पलीकडचं आहे. पुजारी केली, मी स्वतः केलं, माळ जपली, माळ नाही काही नाही. काही लोकांना मला दही हे बा गुरुजी दही हंडी फोड दिली नाही मला, याच्या घरात माळ नाही. आबा वैष्णव लोकांना हे काय दही हंडी फोडा म्हणले नाही म्हणजे त्या घरात माळ नाही. बरोबर, म्हातारी माझा पाटील होता त्यावेळेला. असो काही दिवसाखाली जे दही हंडी फोडू दिला नाही, तोच मनुष्य मास्तरला पुसायला की मास्तर याचं बुडकोट आहे, रोजचा वार करी, 15 वेळा वार करी. पहा म्हणजे अंधश्रद्धा नको काय. तर तुकाराम बाबाचा प्रमाण काय लक्षात ठेवा. सांगण्याचं तात्पर्य, वातेशी रसाला अंतरे निर्मळ, त्याच्या गळा माळा असो नसो. आत्मानुभव तो खालेल्या वाटा, त्याच्या माथा जटा असो नसो. तुम्ही त्याचं कार्य पहा, त्याचा स्वभाव पहा, ते कुठे कसा राहतो, कसा वागतो. आणि हे आता वाडको सांगले आणि की कासवाचं सिद्धांत दिले, अगदी सत्य आहे. पूजापाठ पक्षी तुम्ही आपल्या इंद्रियावर यंत्रण ठेवा, आणि इंद्रियाला यंत्र ठेवण्यासाठी दुसरा उपाय नाही, फक्त गुरुकृपा आणि ध्यान मार्ग यानंच साधू शकतो. आज मी कुणालाही कान फुकले नाही, पण असे लेकरं प्रत्येक संस्थांना लढा लागले. तर एवढे मुलं
कुठली फसादी दिली आता चालू आहे. काही माझे फोटो भारताच्या कोणाकोणाला अमेरिकेला फोटो तिथं लोक समाधिस्थ व्हायला लागले. पहा याच्यावर सिद्ध केले की नाही महात्मा जर तसा असला कासवाचे पिले दृष्टी होती मोठी जे म्हण आहे महात्मा असेल वारखोर सिद्धांत दिले की महात्मा तसा असेल त्या पाण्यामध्ये खेकडे बेंडक्या राहतात आणि कासवाचेच पिले कसे जगतात म्हणजे तसे जातीवंत शिष्य आणि जातीवंत गुरु पाहिजे. काही हरकत नाही काही कान फुकायची गरज नाही कर्तव्य दृष्टीनं. आणि हा सिद्धांत आपल्या याच्यामध्ये आहे. संजय आपल्या धृतराष्ट्राला घरी बसून पहाटे संध्याकाळी संदेश देत होता. अर्जुनाचे इतके घोडे मेले दुर्योधनाचे इतके रथ मोडले आणि एवढी सेना अमुक अमुक बाजूला दिशेला पडून गेली सांगत होते. ते आज तुमच्यामध्ये आहे. माझ्या फुलाजी बाबाच नाही तुमच्यामध्ये फुलाजी बाबा आहे. तुमच्यामध्ये सर्व शक्ती आहे शक्तिमान आहे. पण आम्ही आमच्या या काही 12 मार्गामुळं 12 मंत्रामुळं मंत्र कोणता 21,600 जप आपला चालू आहे. लक्षात ठेवा मंत्राबद्दल बोलतो. आज जप उलट पराचा निर्धार मनाचा त्याचे असे तुकाराम बाबांना देखील सांगलं म्हणजे रेच कुंभक है ध्यान सांगलं त्याने ध्यान म्हणला नाही. आज जप उलटपणाचा निर्धार मनाचा तिथं असे अनेक शब्द आहे. पुष्कळ ग्रंथ आहे फुलाजी बाबाचा नाही. पण आता तरी विचार करा आता जे काही माणसांना सांगले आपल्याला एकूण एका सहे करू सुमार्ग धरू हट्ट करू नका. आजवर केला तर केला आपापले ग्रंथ. आणि काही लोक काय सांगते नाही मी रामायण शिवाय दुसरं वाचणार नाही मी महाभारत शिवाय मी वाचणार नाही आणि आमच्या गुरुशिवाय आम्ही हे करणार नाही असे मला प्रसंग प्रत्येक लोकांपाशी आले. पण सर्व चुकीचं आहे. कुठं गेले पुसा लागलो. आता ते मला झालं तुम्ही विष्णू तुम्ही दत्ताला मानत नाही. दत्तपंथी लोकाला दत्तपंथी विष्णूला मानत नाहीत. याचं कारण काय विष्णुदेव अलग आहे आणि ते विष्णू भक्ता त्याच लोकाला पोषण करतो. आणि शंकराचे भक्त आम्ही तो शंकर त्या शिष्यालाच जण जतन करतो त्याच्यावर दया करते का आमच्यासारख्यावर करत नाही का. आणि ते कुठं आहे आणि ते मला दाखवा. मला काहीच माहिती नाही. मी दुरून पाहतो आमचा शंकर इथं आहे आमचा दत्त इथं बसून आहे आमचा शंकर इथं बसून आहे. मी दुरून हात जोडतो. मला ओळख करून द्या मला डोळ्यांना पाहू द्या. हा काल्पनिक गोष्टी आहे. हे माझा विश्वास आहे. जे महापंचभूत त्याने वश केले आणि महापंचभूतातच वर्णन केलं आणि देव होऊन बसली या शरीरात. कबीरदास ब्रह्मानंद देखील म्हणला पशुका तो होतो पण या नरका ना हो कोच नर करणे करतो नरका नारायण हो. असा मला विश्वास आहे. ह्या माणसाचे देव झाले आणि नंतर त्याचे माझ्या फोटो सारखे का त्याचे फोटो करणं ते मी खोटं म्हणत नाही त्याला. पण त्याच्यावर भागणार नाही. मूर्तिमंत चैतन्य स्वरूप गुरु आहे. सगुणी भजिता निर्गुणी पावलो. तर अशा लोकांना मला काही नाही बाबा म्हणे हे कोण केलं कशासाठी केलं हे पहा शब्द सगुणी भजिता निर्गुणी पावलो. मी त्याला विचारलं की हो मानतो मी सगुण गुरु बी आहे पण त्या गुरुमध्ये निराकारची शक्ती आहे ती शिष्याला पटवून देते. हे दाखवते का बोलतो का आमच्या संग नाही. म्हणलं हे त्याचं फक्त नाव निशाणी म्हणून ठेवा आणि करा. पण तुम्हाला गुरु करावं लागेल. लंगडा फुला सद्गुरु वाचून सापडेना सोयी धरावते पयाजी जे मन आहे हे सत्य आहे. काहीच नाही. हे कुणाचाही दोष नाही. एकूण एकाची टिंगल नाही. की तुकाराम बाबा मला दे आले अंगात येते लोका सांगा म्हणून हे सर्वाला सांगायला लावलं. फुलाजी बाबाच नाही अनेक महात्मे झाले आणि पुढेही होतील. आणि कृष्णानं म्हणलेलं आहे ज्या ज्या वेळेला धर्माला गलामी लागन त्या वेळेला मी अवतार घेईन दुष्टाचा संहार करीन भक्ताचं रक्षण करीन. ती वेळ आज आपणाला आलेली आहे. त्याच्या बळी मरणाच्या बळी पडू नका. आता साहेबांना सांगलं की जे षडविकार राक्षस आपल्यामध्येच आहेत. आपणाला कोणी मारत नाही मरत नाही तो अलग आहे. आमच्या शरीराला आमच्या हाताने आम्ही सजा देतो हे सत्य कोणीच नाही. गर्व अभिमान कपट वासना कल्पना हे मोठमोठे शत्रू आहे. तुकडोजी देखील म्हणला उंचा है मकान तेरा कैसी मदलमय छोडू अडी खडी आहे चौकीत की शस्त्र से मैं लढू. हा राजा है फौजा घेऊन हल्ला करते. तुकडोजीने हा का शब्द वापरला. त्याला काही लढाई करायची नव्हती राधे घ्यायचं नव्हतं. ते शत्रू कोणते असतील
चौकीची शस्त्रचे मैलडू. म्हणजे आता अर्थ काय होते, या देहामध्ये गर्व, ममता, मोह हे मला छळा लागले म्हणजे मला जाऊ देत नाही, याला कोणासंगत लढाई करू. तर याला मी तोडगं काढलं. याचा सद्गुरू कृपा जर भेटली, जशी शिवाजीसारखा रामदासासारखा गुरु मिळाला आणि तलवार हातामध्ये दिली की मला जाय, हे मला राजे नको, हे सर्वांना माहीत आहे. शिवाजीला म्हणला मी तुझा गुरु झालो आणि तू मला काय देतो. त्यानं उठला आणि हे टोप ठेवला, सर्वाच्या परिचयातली गोष्ट आहे, आणि तलवार पायावर ठेवली. म्हणला हे राज्य घ्या. अरे मूर्खा म्हणला, ते नाही. बस म्हणला इथे खुर्शीवर बसवला आणि टोपी डोक्यात घातली, तलवार उचलीन, हे शरीर दे म्हणला मला. तसं धर्मासाठी, देशासाठी जोपर्यंत तुम्ही असे बलवान होणार नाही तोपर्यंत काहीच नाही, बोलल्यानं काहीच भागत नाही, मला निश्चित विश्वास आहे. सगळे बोलाचा भात बोलाचा कडी, सांगा मीठ कसं काय झालं. अरे तर डोका बी नाही तर मीठ काय पुसा लागले. अशी आमच्या देशाची आणि धर्माची सरी चुकीमुळे ज्ञान सरदामलं सांगल्यानं काय होते, लढाई करून समोरच व्हावं लागेल. तसं भक्तीला तयार व्हा. आज माझं जसं राजाला युद्धच करावं लागते देशासाठी, धर्माच्या अशा गलाने आल्या तर माझं युद्ध आहे, धर्मासाठी माझं युद्ध आहे, अंधश्रद्धेसाठी माझं युद्ध आहे. हे लक्षात ठेवा. किती लोकांना आज वाईट वाटायला लागलं, बाबा असा म्हणते, बाबा तसा म्हणते, बाबा तसा म्हणते. बरं हे मी कोणाचाही दोषी नाही. तुका म्हणे आम्ही काय करावे, धक्का खाऊंदाशी लागत असेल, असं जर होत असेल तर मी कोणाचाही दोषी नाही, मी कोणाचाही निंदा करू शकत नाही, माझा मला विश्वास आहे. भूरतचे जन देखवना डोळा म्हणून मला येत असे, हा माझा विचार आहे. एवढं तुम्हाला धडपडणं, एवढं सांगणं गावोगाव देशामध्ये. काल हजारो माणसं दर्शन देऊन रात्री 6ला इथं आलो तर शिवा दिल्या लोकांना. म्हणलं काय तुमचा देव कसा आहे म्हणलं. त्या मंदिरातल्या देवाला कवाड लागलं, मी मोकळात का रात्रंदिवस, आंध्रातून इथपर्यंत म्हणून रात्रंदिवस ते धंदा करता का. म्हणजे याचं कारण काय, याच्यासाठी आपल्याला भूतदया निर्माण करायची आहे. प्रेम आणि भूतदया एकच आहे, प्रेम आणि भूतदया. सायन्स आणि संयम पहा एकच काम करायली. सायन्स आणि संयम आणि ध्यान. ध्यान थोडं सांगतो तुम्हाला. अरे हा मावल्याचं कधी गडबड झाली डोक्यामध्ये, ते नवरा गडबडीत काय सांगते, चहा कर बरं, 2 सोयरे आले. तिनं काय कधी सोयरे आले, चहा ठेवते, सगळं करते, त्याच्यामध्ये पत्ती नाही तर साखरेच टाकत नाही आहे, आणि आणून देते सोयऱ्या. का नवरा काय म्हणते, डोका आहे का नाही तो. जर आमचा इतकशा गडबडीमुळं चहा खराब झाला आणि आम्ही आमच्या प्रत्येक म्हणजे विचाराची गोष्ट म्हणजे ध्यानाची गोष्ट, हे ध्यानच आहे. ध्यान गेलं तर 4 सिंगल चहा खराब झाला, एवढ्यासाठी आम्ही गरम होतो. आणि काही काही लोकांना सत्याची यादच नाही तर त्याच्या संसाराची काय हाल होईल सांगा. ध्यानच नाही तर ध्यान का देवासाठीच नाही. मीठ टाकायला ध्यान आहे, पट्टी टाकायला ध्यान आहे, ध्यानाशिवाय काहीच नाही. झोपण्याला जेवण्याला जागाच पाहावं लागेल ना. मग परमेश्वरासाठी बी तेच आहे. ध्यान म्हणजे काय वाटायला लागलं, तुम्ही कुठं ध्यान करत नाही. जरासा बुद्धी भ्रष्ट झाली तर आम्ही शिवा देतो त्याला. आणि ज्याला आपणाला मुळीच नाही, आपण सत्यापासून दूर झालो, हे धर्म आले, पंथ आले, आजवर झालं ते झालं, पण आता तरी सुधरा. मी जे काही सांगायचं सर्वाला माझं नाही, सनातन आहे. आणि आता हे एक गोष्ट नाही, आपण कधीतरी माझा प्रसंग कसा येते 4-2 गोष्टीचा. पण जेव्हा सत्संग आपण करू, आता जे काही माणसं जे महात्शासना सत्संग करून चर्चेतून सत्संगातून खूप भेटते, एक विषय नाही. आता जास्त बोलायचं नाही आपणाला. आता जे काय तुमच्या पुढे होतं, जे काही शंका कुशंका होत्या ते तुमच्या पुढे समोर मांडल्या. कोणं म्हणलं असेल काही की बाबा हे पुढे बदल, त्याला वाईट वाटते, वाईट वाटू देऊ नका, विचार करा. क्षणोक्षणी हाती करावा विचार, तराव पार बहुशुंडू, हे गोष्ट आहे तुकाराम बाबाची. आणि अनेक एकनाथ महाराजांना म्हणला, मंथुनी नवनीता तैसे घ्या नंता, वाया कथा व्यर्थ साडी मार्ग, हाच माझा उपदेश आहे. आणि जे काही तुम्हाला इथं सांगले असतील बरं, त्याचाही कोणी राग मानू नका, विचार करा. अनेक ग्रंथ पहा, अनेक पोथ्या पहा, आपणाला सार्थक करून घ्यायचे. वाद करायचा का, भांडणानं आणि वादानं आम्ही कधी सुखी होणार नाही, अनेक बरबादी होत जाईल, माझा निश्चित आहे. पहा तुम्ही, शोधा, अनेक कोणाकोण पुसून घ्या.
पण वाद करण्यामध्ये अभिमान आहे. जिथं अभिमान आहे तिथं ईश्वर नाही, अभिमान आहे तिथं संपत्ती नाही, अभिमान आहे तिथं देव नाही, काहीच नाही, शून्य आहे. आले तसे गेले. ह्या नररिहाला आम्ही मृत्यूच्या तोंडामध्ये टाकायलो म्हणायला काही हरकत नाही. ज्या ठिकाणी अभिमान असेल, गर्व अभिमान मच्छर असेल की हा अमुक की अमुक हे मी त्याला झुकतो, हा तू झुकू नको, तू काळाचा पुढे झुकणार आहेस हे सत्य नाही. सर्व आहे का क्षणोक्षणी आपण काळाचा बळी पडतो. तोच काळ आहे, काळ दुसरा नाही. आम्ही तयार केला. संतांच्या पुढ्याहून मला कळालं, माझा मीच मित्र, माझा मीच शत्रू, माझा मीच मित्र, माझा मीच गुरु, माझा मीच तारू. लक्षात ठेवा, मी बोलू शकत नाही, हा माझा अनुभव आहे. या अनुभवातून संतांच्या तुमच्या पुढे हे मांडायला लावलो. जे काही कार्य व्हायले, पण तुम्ही आध्यात्मिक ज्ञान आपली आपली ओळख करून घ्या. माझं नका ऐकू. मी कोण आहो अशा गुरुकडे जा. मी कोण आहो असं लिहिलेले देव असा आहे तसा आहे म्हणण्यापक्षी गुरु करा, गुरुकडे जा, गुरुला पुसून घ्या. हे सांगायलो की बाबांना महाराजांना ही गोष्ट सांगून द्या आता की बाबा मला देव कसा आहे. संताकडे जा. आम्ही संताकडे चाललो, गुरु करायला लागलो. गुरु शिव मार्ग नाही, गुरु शिवी कोणता उद्धार नाही. आम्ही गुरुपाशी चाललो. गुरु काय म्हणायला, बाबा झालं तुला सांगलं, मी तुला सांगतो, तू सांगू कोणाला. आणि 4 वेळ तरी त्या खरवीच्या मठामध्ये जाऊन दर्शन घे. म्हणजे याच्याहून सीधा गुरु एक सांगायला लागला. यावर लक्ष ठेवा. गुरु सांगायला आणि ग्रंथ सांगायला की संताला शरण जा. संताशी तुमचा उद्धार नाही. तर गुरुपाशी चालला तर गुरु आम्ही त्याचं आमचं काही होईल म्हणून तिथं चाललो. ते सांगायला तिकडं. आता आम्ही तसे तर भटकतच भटकलो म्हणून त्याच्यापाशी आलो. ते अनेक लातानं मारायला लागला. झालं आम्ही ये थडी ना ते थडी प्राण जाईल नाडी. अशा भरोशावर पाहू नका, साक्षी घ्या. माझंही ऐकू नका, फुलाजी बाबा फुलाजी त्याचे ऐकू नका. तुम्ही ग्रंथाचं साक्षी घ्या. मी आज तुम्हाला उपदेश करायला लागलो. हे कुणाचंही मानू नका. तुम्ही ग्रंथ आहे, साक्षी आहे. गुरु काय पाणी पिना छान के गुरु करना पछान के. कबीरदास म्हणला गुरु करा, गुरुशी मार्ग नाही. सत्य संग करा, सत्शास्त्र वाचा आणि एकच ग्रंथ वाचू नका. आज तुमच्या संतांच्या कृपेनं हे की कोणी कोणाचे परस्पर टिंगल करायला लागले. येशू ख्रिस्ताचा धर्म असा आहे, मुसलमानाचा असा आहे. आमचे देखील वैष्णव काय की दत्तपंथी लोकांचा करायले. आमच्यात मच्छर आहे. हे मच्छर जर आपण करत बसतो, हे संत लोकांचं काम आहे. हे लहान माणसाचं काम नाही. हे गुरु म्हणजे म्हणायचे आणि महाराज म्हणायचे. याने हे इष्टू लावून दिला. या महाराज लोकांचा आमचा जर एक होत नाही तर हे जग कसं एक होईल. हे फार दुःखाची गोष्ट आपल्या भारतामध्ये. हे महाराज लोकांचंच एक होत नाही. एका जागी बसत नाही, एकूण एकाचे टिंगलं करतात. अरे जवळ बसून करा म्हणजे असे ऐकणार लोक खुश तरी होतील. हे महाराज लोकांना बर्बादी केली. ह्यावर मी विचार केलो. घर कारभाऱ्यानं खराब होते, म्हाताऱ्यानं किंवा वडील मुलानं. हे मला लक्षात आलं. गाव पाटी सरपंच खराब करतात, देश मंत्री लीडर खराब करतात, गरिबांना कोणाच्या नाही होत नाही. आणि धर्म जे आहे हे महाराज लोक सत्यानाश करतात. माझ्या लक्षात आलं. हे लक्षात ठेवा. तुम्ही या लोकांना जोपर्यंत तुम्ही मैदानात बसत नाही आणि तुम्ही ऐकत बसा, त्याच्या मिटिंगी करा, सत्संग करा, मग कळते जरासं. हे लोक येणार नाही एका जागी. काल परवा मिटिंग झाली तुम्हाला सांगली सकाळात. 20 महाराज आले आणि तिथं अध्यक्ष उभं अध्यक्ष बनवायला लागले. मी म्हणलं महाराजाला हे कशाला पाहिजे, सनातन ब्रह्मज्ञान. मी म्हणलं त्याला मग हे कशाला मीटिंग, आपल्याला कशाला काय करायचं, आपल्याला का शीट करायची, आपली बाडी बनवायची म्हणजे संत लोकांची. तुमचं लिहिणं का आहे इथं, लिहिलं म्हणजे सनातन आणि ब्रह्मज्ञान. मला ब्रह्म 2 होतात. एक विश्वबी ब्रह्म होते आणि मी ब्रह्म. मी ब्रह्म, तुम्ही परब्रह्म. तर या माध्यमातून कोण्या ब्रह्माचं ज्ञान घ्यायचं आपल्याला. सनातन. सनातन म्हणजे काय, तो मीटिंग आहे. हा जे भगवा कपडा आहे आपला, किंवा माळ आहे किंवा टिळा आहे, हे विश्वाचे राजे आहेत. मग ह्या लोकाला विश्वाचा जो मालक आहे संत, आम्ही पदवी दिली आमच्याला महाराष्ट्रामध्ये, अशी पदवी दिली, संज्ञा दिली आपण की हा ईश्वराचा अवतार आहे. तुम्ही ईश्वर म्हणून मला मानायला लागले, माझ्याहून म्हणलं की संताला आम्ही केले. मग तुम्हाला मीटिंग कशाला पाहिजे. ह्या भगवा कपडामध्ये सर्व आहे. बरं मला सनातन आहे, सनातन जे आहे पुढे मागं द्यायचं आपल्याला. तर मला हे तुम्ही देवीचे भक्त आहात, मी विष्णूचा भक्त, हे शंकराचा भक्त आहे. ईश महाराज ईश देवाचे भक्त. सनातन म्हणलं तर वेदाकडे जावं लागलं. मला याच्याबद्दल तुमचं काय सांगणं आहे. प्याक म्हणजे
असं जर कळत नाही आणि माणसात बसू दिलं नाही तर बा हेच आहे, कॅमेरा घेऊन बसला तू बाजूला जाय, याला काढून दिलं. दुसरा एक माणूस आला, कोणीच माणूस जवळ नाही, महाराजांची मिटिंग, एक काय की ते सेंटरिंग काढू लागला. ते वाजायला हे काय म्हणते, अरे महाराज संत बोलत बसले नाही म्हणजे त्या तरुण गोष्टी चालल्या मुंडत आवाज करायला मिळाला. हे बा येत आहे म्हणजे आता सांगा जग कसं हुशार होईल हे लक्षात ठेवा. आम्ही संताचं कर्तव्य आहे. बाबा म्हणा लागले तर बाबाला लेकराला असं मांडीवर घेऊन बसा आणि त्याला सुज्ञान बनवा. तो बाबा आहे खरा. मग हे 5 शिष्य खरबी म्हणजे 10 शिष्य बागी माझे व्यवहारात आलं, प्रपंचात आलं. हे माझा हा शब्द संताला नसायला पाहिजे. मी जगाचा, मी ईश्वराचा आणि ईश्वर माझं. मी जगाचा आणि जग माझं. मी गावाचा, गाव माझा, देश माझा, मी देशाचा. ही भावना निर्माण करा. हे खरं परमेश्वराची भक्ती आहे. नुसती भावना करा. वाडकर तिथे सांगलं साहेबांना की फक्त भावना करा, पूजापाठी करायची काही गरज नाही. आपली भाव शुद्ध बनवून आपल्यासारखे बना. आपण तरुणी दुधात रे, आपण तरले ते नवलनवे असे साक्षी आहे. याची पूजा करा. पूजा म्हणजे काय? संतोष करा, अज्ञानातून जगाला मुक्त करा. ही पूजा आहे. मानव सेवा हेच माधव सेवा. कुठं जाता बाजूला. आणि माझं जे मोक्ष आहे हेच माझा देव आहे, माझा अनुभव आहे. मला इथून शांती मिळायला लागली, मला इथून मार्गदर्शन मिळायला लागलं. इथून मला तुम्ही पूजा करायला लागले. मी कोण्या देवाकडे जाऊ आता? हे सरळ जग आहे. माझी पूजा करायला लागली तर मी कोण्या देवाची पूजा करू? माझं हे कर्तव्य आहे. मी सांगा, मी जर देव आहो तर तुमच्यामध्ये आहे.